नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। सध्या दत्त जयंती निमित्त सप्ताह काळ सुरू आहे। तर प्रत्येक केंद्रामध्ये मठामध्ये बघाल तुम्ही स्वामी समर्थ मंदिरामध्ये सप्ताह काळ सुरू आहे। या सप्ताह काळामध्ये पारायण केले जातं, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे याग केले जातात। आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याग म्हणजे काय हे माहीत नसतं आणि हे याग कोणते असतात आणि ते कशा प्रकारे केले जातात याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम सप्ताह काळामध्ये असणारे याग म्हणजे गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, त्याच्यानंतर रुद्र याग आणि सगळ्यात शेवटी म्हणजे औदुंबर प्रदक्षिणा, असं हे याग असतात। तर गणेश याग म्हणजे काय? गणेश याग जर आपण गणेश याग केला तर बुद्धी आणि विद्या प्राप्ती होते आपल्याला, तसंच संकट निवारण प्रमोशन कार्य संपन्न होत असतं। त्याच्यानंतर मनोबोध याग असतो बघा। मनोबोध याग म्हणजे आपल्या मनाचा विचलितपणा कमी होतो आणि योग्य दिशेला वाटचाल करण्यासाठी सुरुवात होते। मानसिक विकार आपले जे काही असतील मानसिक विकार ते सुद्धा नाहीसे होतात। त्याच्यानंतर तिसरा याग आहे तो म्हणजे गीताई याग। आता गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते, आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते, जसं की द्वेष, मद, मत्सर, राग कमी होतो आणि परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्तीसुद्धा जागृत होते। त्याच्यानंतर चौथा याग म्हणजे चंडी याग। चंडी यागाने विवाह, नोकरी, संपत्ती, कुटुंब, सौख्य, प्रतिष्ठा, ऐश्वर आपल्याला प्राप्त होतं आणि घरातील तंत्रप्रयोग किंवा करणी नाहीशी होते। परिणामी ग्रहशांती होते आणि कुलदेवतेची सुद्धा आपल्यावरती कृपा होते। या चंडी याग तुम्ही निश्चितच आवर्जून करा। आणि त्याच्यानंतर पाचवा याग तो म्हणजे स्वामी याग। स्वामी यागानं श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्याला लाभते। मैत्रिणींनो, जसं ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर पण आपल्याला राखू शकत नाही। या गुरुचरित्रातील ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील 6 महिने आपलं स्वसंरक्षण प्राप्त होतं आपल्याला आणि अकाली मृत्यू आपल्याला येत नाही। तसंच अकाली मृत्यू फक्त आपले स्वामीच टाळू शकतात, म्हणून हा याग करण्यात येतो। त्याच्यानंतर 6वा याग आहे तो म्हणजे रुद्र याग। रुद्र यागाने आरोग्यप्राप्ती, दीर्घ आजारापासून मुक्ती, तसंच अखंड लक्ष्मी प्राप्ती, स्थिर लक्ष्मी प्राप्ती, अचानक येणाऱ्या संकटापासून स्वरक्षण, पितृबाधा निवारण, शापमुक्ती होऊन कुलदेवताची कृपा आपल्यावरती होत असते, म्हणून हा रुद्र याग असतो। आणि त्याच्यानंतर पुढचा याग तो म्हणजे औदुंबर प्रदक्षिणा। औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसंच त्वचेचे, श्वसनाचे विकार नाहीसे होतात आणि बाहेरील बाधा सुद्धा निवारण होते। म्हणून या सप्ताह काळामध्ये तुमच्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये ज्या ठिकाणी याग होत असेल त्या ठिकाणी आपण यागाला उपस्थित राहायचं आहे, कारण याचं महत्त्व तुम्हाला आता या माहितीतून समजून आलंच असेल। तर यासाठी तुम्ही सप्ताह काळामध्ये आवर्जून पारायणाला बसा आणि यागात उपस्थित राहा। तर मैत्रिणींनो, आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।